दरवर्षी पाऊस पडतो, पण आपण बघतोय की दिवसेंदिवस पाण्याची पातळी ही खाली खाली जाते आहे आणि यासाठी जबाबदार आहोत आपण सगळे. कारण आपण जमिनीवर पडलेला पावसाचा थेंब हा जमिनीमध्ये मुरू देत नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जाते. आपण जाणून घेऊन या असे काही प्रयोग की ज्यांनी आपण पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरू शकतो. सगळ्यात चांगला आणि छोटा उपाय म्हणजे सोकपीट किंवा एक पुनर्भरणाचा गड्ढा. तर तो कसा बनवायचा आपण जाणून घेऊया. लक्षात घ्या, 2 प्रकारचं पुनर्भरण पाण्याचं आपण करू शकतो. एक शुद्ध पावसाचं पाण्याचं पुनर्भरण आणि दुसरं आपल्या घरी निघणारं बाथरूमचं किंवा वॉशिंग मशीनचं कपडे धुण्याचं पाणी हे सुद्धा आपण सोकपीटच्या माध्यमातून किंवा शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरू शकतो. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ शुद्ध पाण्याचा शोषखड्डा कसा बनवावा. शोषखड्ड्याचं मुख्य जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे आपल्याला पावसाचं पाणी जर भूगर्भात मुरवायचं असेल तर त्याला आपल्याला जमिनीच्या थोड्याशा खालच्या भागी नेऊन ठेवावं लागेल, म्हणजे मुरमांपर्यंत सोडावं लागेल. तर हा जर आपल्या घराचा छत आहे आणि हे जे पावसाचं पाणी इथनं येईल हे आपल्याला एका शोषखड्ड्याच्या माध्यमातून आपल्या बोरमध्ये किंवा आपल्या विहिरीमध्ये जर सोडायचं असेल तर जो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा शुद्ध पाण्याचा शोषखड्डा आहे हा आपल्या वॉटर सोर्सच्या जितक्या जवळ ठेवता येईल तेवढा जवळ ठेवावा. जर आपली ही बोर असेल तर बोरच्या आजूबाजूला एक सिमेंटचा रिंग टाकून जवळपास हा 2 फूट इकडे 2 फूट इकडे जवळपास एक 4 फूट व्यासाचा जर घेतला तर हा बोरच्या आजूबाजूला आपण करू शकतो. आणि हे जे पावसाचं पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे येणारं हे ऑलरेडी आपण इथे डायरेक्टली टाकू शकत नाही, कारण यात मोठ्या प्रमाणात कचरा असतो. त्यामुळे एक पहिले पीठ बनवावा. या पीठमध्ये हे पाणी टाकून मग ह्या पीठचं पाणी आपण यात सोडावं. तो स्वच्छ पाण्याचा शोषखड्डा असतो तो बनवताना तो ॲटलिस्ट 3 फूट रुंद आणि 3 फूट लांब जर चौकोनी असेल तर, आणि जर आपल्याला बोरवेलच्या आजूबाजूचा करायचा असेल तर तो जवळपास 4 फूट व्यासाचा असावा. याची जी डेप्थ आहे ही 6 ते 8 फूट कमीत कमी असणं आवश्यक आहे. आणि पावसाचं पाणी जेव्हा आपण या आपल्या ट्रॅपमध्ये पकडू पण ट्रॅपचा जो ओव्हरफ्लो हा आपल्या बोरवेलमध्ये जाईल किंवा हा ट्रॅपचा ओव्हरफ्लो आपल्या शोषखड्ड्यामध्ये जाईल. याच्या बाजूला जवळपास 1/3 आपल्याला भरायचा आहे. खालच्या बाजूला मोठे दगड, मधल्या बाजूला मध्यम साईजचे दगड किंवा आपण गिट्टी टाकू शकतो आणि वरच्या बाजूला जाडी रेती किंवा बद्री ज्याला आपण म्हणतो ती इथे टाकायची आहे. आणि याचासुद्धा जी कडा आहे किंवा त्याचे एजेस आहे या जमिनीच्या लेवलच्या जवळपास 6 इंच ते 1 फूट वर असल्या पाहिजे, जेणेकरून जे पाणी आपण इथे टाकू हे पावसाचं पाणी या ठिकाणी जाईल आणि जे आजूबाजूची घाण माती ही आपल्या शोषखड्ड्यामध्ये जाणार नाही. यानी जे पावसाचं पाणी आपण नॅचरली एका वर्षामध्ये 30-40 फूट जाईल तर या माध्यमातून आपण जवळपास 60-70 फुटापर्यंतसुद्धा या शोषखड्ड्याच्या माध्यमातून आपण हे पाणी नेऊ शकू. लक्षात घ्या, पुनर्भरणाच्या माध्यमातून आपण फक्त आपल्या घराच्या विहिरीचं किंवा बोरचंच पाण्याची पातळी वाढवत नाही आहे, तर याचा फायदा आजूबाजूच्या परिसरातील होईल, आपली वॉटर लेवल वाढेल आणि सोबतच आपल्याला त्याची दाहकतासुद्धा कमी करण्यास मदत होईल.